माझं नाव कविता आहे. मी खूप सुंदर आणि तरुण आहे. कदाचित याच कारणामुळे माझे पती जेव्हा मला पहिल्यांदा पाहायला आले होते, तेव्हा त्याची नजर माझ्या गोऱ्या अंगावरून हटत नव्हती. असं वाटत होतं की ते माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे पाहत होते. मलाही ते खूप आवडले होते. आर्मीवाल्यामध्ये एक वेगळंच आकर्षण असतं. आमचं लग्न झालं आणि आम्ही बोरमध्ये राहावयास आलो. माझ्या पतींचं संपूर्ण कुटुंब गावात राहत होतं. मी बोरमध्ये राहते. माझ्या पतीची पोस्टिंग इथंच जवळ झाली होती. त्यामुळे ते ये-जा करत असतात. पण बहुतेक वेळा मला एकटंच राहावं लागत असे. कधी-कधी तर खूप रडू येतं की काश मी एखाद्या आर्मीवाल्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. इतकी तडफड तरी झाली नसती. पण आता काय करणार? कधी-कधी तर पतीसोबत प्रेमाने क्षण घालवून आठवडे निघून जायचे. एक दिवस अचानक माझ्या दाराची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर माझे पती उभे होते. माझ्या आनंदाला परायावर उरला नाही. पण यावेळी ते एकटे नव्हते. त्याच्यासोबत एक तरुण मुलगाही होता. माझे पती म्हणाले, "कविता, हा रोहित आहे. माझ्यासोबत आर्मीमध्ये आहे आणि माझा खूप चांगला मित्रही आहे." पण आम्ही दोघांनीही एकमेकांना हॅलो म्हटलं आणि ते आत आले. रोहितची नजर माझ्यावर हटतच नव्हती. तो सतत माझ्याकडेच पाहत होता. मग मी चहा-कॉफीबद्दल विचारलं तर तो म्हणाला, "मला दूध आवडते." मग मीही विचारलं, "गरम की थंड?" रोहित म्हणाला, "दोन्हीच चालेल." मग आम्ही नाश्ता केला आणि कडकडाच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो. माझे पती म्हणाले, "कविता, रोहित काही दिवस इथेच तुझ्याकडे राहणार आहे. तुला काही अडचण तर नाही ना?" रोहितला त्याच्या आई-वडिलांची घर बांधण्यासाठी जमीन बघायची आहे. तो हॉटेलमध्ये राहणार होता. पण मी म्हटलं, "आपलं घर असताना हॉटेलमध्ये कशाला?" मी म्हणाले, "मला काय अडचण असणार?" आणि दुसऱ्या दिवशी माझे पती निघून गेले. मला आणि रोहितला एकमेकांशी मोकळं व्हायला थोडा वेळ लागला. पण नंतर आम्ही चांगले मित्र झालो. एक दिवस रोहित म्हणाला, "कविता, तू खूप सुंदर आहेस. मी आजपर्यंत अशी सुंदरता कुठेच पाहिली नाही." त्याच्या या बोलण्याने मी लाजले. मी म्हणाले, "फ्लर्टिंग छान करता तुम्ही." त्यावर तो हसू लागला. मला आणि रोहितला एकमेकांची साथ आवडू लागली. आम्ही अनेकदा बाईकवर फिरायला जायचो, बाहेर जेवायला जायचो. असेच काही दिवस निघून गेले. एक रात्री मी अंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत होते, तेव्हा रोहितने मला मागून पकडलं. मी त्याला लगेच दूर केलं आणि म्हणाले, "हे काय करत आहेस रोहित? मी तुझ्या मित्राची बायको आहे." तो म्हणाला, "कविता, मला वाटतं तूही माझ्यावर प्रेम करू लागली आहेस." मी म्हणाले, "नाही, असं काही नाही. आपण फक्त मित्र आहोत आणि मी विवाहित आहे. मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही." रोहित हसू लागला आणि मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तो म्हणाला, "अच्छा, मग माझ्यासोबत बाईकवर फिरणं, वेळ घालवणं हे सगळं प्रेम नव्हतं काय आहे?" मी शांत होते का कोण जाणे, पण मला काही बोलता येत नव्हतं. तो म्हणाला, "ठीक आहे, बहुतेक मला समजण्यात चूक झाली. उद्या मी इथून निघून जाईन. ही गोष्ट इथेच संपवूया." मग तो निघून गेला आणि मी विचारात पडले. तो जो काही बोलला होता तो खरंच होतं. मला त्यांची साथ आवडत होती. तिच्यासोबत फिरणं, बोलणं, वेळ घालवणं मला आवडत होतं. पण मी तिच्यावर प्रेम कसं करू शकते? त्या रात्री मी आणि रोहित अगदी अनोळखी लोकांसारखे जेवलो. तो काही बोलत होता आणि मी जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला आणि सामान भरू लागला. बहुतेक तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. माझ्या मनात एक विचित्र अवस्था होती. मला त्याला थांबवायचं होतं, पण तो इतका नाराज होता की त्याला कसं समजावं हेच कळत नव्हतं. मग मी विचार केला की आता मी नाही तर माझं सौंदर्य रोहितलाच समजावेल. शेवटी तो माझ्या सौंदर्याचा चाहता होता. मी कपडे बदलले, अनेक पारदर्शक नाईट गाऊन घातला, वरची 2 बटणं उघडी ठेवली. मग हलका मेकअप करून मी रोहितच्या खोलीत गेले. मग पाहून तो काही क्षण स्तब्ध झाला. मग म्हणाला, "काय झालं? इथे का आलेस?" मी म्हणाले, "केसरचे दूध घ्यायला आले आहे. आत्ताच गरम केलंय. तुला आवडेल ना असं वाटतं." तो म्हणाला, "नको, जा इथून." मी त्याचा हात पकडला आणि म्हणाले, "प्लीज मला माफ कर. मी तुझं प्रेम समजू शकले नाही. पण मी हे विसरू शकत नाही की मी विवाहित आहे आणि माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मी त्याचं फसूच शकत नाही. पण हेही खरं आहे की मला तुझी साथ खूप आवडते. तू माझी स्तुती करतोस ते मला आवडते." माझ्या डोळ्यात पाणी आलं. रोहित माझे अश्रू पुसत म्हणाला, "कविता, प्रेम आपण करत नाही, तो होतं. मला माहीत आहे की तू तुझ्या पतीवर प्रेम करतेस आणि ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. पण जर आपल्याला एकमेकावर प्रेम झालं असेल तर त्यात आपली काय चूक आहे?" तो पुढे म्हणाला, "मी असं म्हणत नाही की तू माझ्या पतीला सोडून दे किंवा घटस्फोट घे. मी तुम्ही परिस्थिती समजू शकतो." मग रोहितने माझा हात धरला आणि मला पलंगावर बसवलं. तो म्हणाला, "जर तुला हे सगळं चुकीचं वाटत असेल तर आपण इथेच हे नातं संपवू."
मी तुला कधीच त्रास देणार नाही, पण मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहील. मी म्हणालो, नाही तर रोहित, असं बोलू नकोस, मला तू खूप आवडतोस. त्या क्षणी मी त्याचं मिठी मारली. त्याने मला आपली मिठीत घेतलं. घेताच माझ्यात करुणा तयार झाला. मी पण हळूहळू मग त्याच्या खालच्या भागात हात नेले. तर बघते तर काय, त्याचा काठीसारखाच झालेला होता. एक फुटाचा तो पाहताच चिमणी माझी ओली झाली होती. मी त्याला बेडवर नेलं व त्याच्या हातात घेतलं. तो पण माझे वरचे पकड्या लागले. माझे खूप मोठे मोठे होते. तो जरा दाबू लागला. मलाही दम निघत नव्हता. चिमणीत खूप आग सुटली होती. मग त्याने त्याचा काढून चिमणीत आत टाकला. आई गं, आहा! असेच काही दिवस गेले आणि नंतर रोहित निघून गेला. पण त्याने वचन दिलं की तो पुन्हा भेटायला येईल. प्रेमावर आपले नियंत्रण नसतं. प्रेम ना नाती बघतं ना वय. प्रेम म्हणजे फक्त प्रेम असतं. ते कधी, कुठे आणि कोणावर होईल ते सांगता येत नाही. तुम्हालाही कधी अशा प्रकारे कोणावर प्रेम झालं आहे का? असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.